तसं मला जास्त कवितेच म्हणजे तसं आवड वगैरे नाही, पण एकदा ट्रेनिंग मध्ये मवाळे सर आम्हाला भेटले आणि ते म्हणले की सर तुम्ही काहीतरी करत जाऊ आपण. मग त्यामुळं सरांना एक असं छोटीशी मी 2 ओळी लिहून दाखवलं. सर म्हणजे की लिहित चला. त्याच्यानंतर मग काल सरांनी सांगितलं की कवी संमेलन आहे आणि या मग आता यायचं म्हणलं काहीतरी घेऊन यावं लागेल. मग मी आज थोडंसं असं तसं ज्या पद्धतीनं वर्तमान घडत आहे त्यावर आधारित कविता करण्याचा प्रयत्न केलेला. काही ठिकाणी यमक जुळाला असेल नसेल, वाक्यरचनामध्ये गडबड असेल तर आपण थोडं समजून घ्यावं. तर कवितेचा शीर्षक आहे प्रवास बेभरवशाचा. म्हणजे जे वर्तमान परिस्थिती आहे, घडामोडीचे जे वातावरण आहे त्याच्यात या ठिकाणी तर तुम्हाला दर्पणमध्ये दिसेल. जीवनातील हरवतचा शीर्षक आहे प्रवास बेभरवशाचा. जीवनातील हरवत चालला आहे निखळ आनंद, घटत्या श्वासागणिक जीवन होत आहे मंद मंद, पैशाच्या मागे लागून हरून बसलो आहे सारे छंद, विकृतीच्या सापळ्यात अडकून पडत आहोत बनून गुंड बनून गुंड, म्हणून म्हणतो कधी संपेल माहित नाही हा प्रवास बेभरवशाचा. म्हणून म्हणतो कधी संपेल माहित नाही हा प्रवास बेभरवशाचा. कलियुगात जो तो पाठ थोपवतो बनून आपला, कलियुगात जो तो पाठ थोपवतो बनून आपला, तोच तुम्हाला संपवण्यासाठी रचतो सापळा, तोच तुम्हाला संपवण्यासाठी रचतो सापळा. नको जगूस दुसऱ्यासाठी बनून भोपळा, नको जगूस दुसऱ्यासाठी बनून भोपळा, सरते शेवटी आपलाच सुरी आणि आपलाच गळा. म्हणून म्हणतो कधी संपेल माहित नाही हा प्रवास बेभरवशाचा, हा प्रवास बेभरवशाचा. रोजचेच बलात्कार अल्पवयीन मुलींचे चित्कार, रोजचेच बलात्कार अल्पवयीन मुलींचे चित्कार, विकृती विकणाऱ्या चित्रपटाचे सत्कार, विकृती विकणाऱ्या चित्रपटाचे सत्कार. मला सांगा आपण कोठे करू शकतो का तक्रार? सत्यमेव जयते हे वाक्य ठरले आहे आता बेकार, सत्यमेव जयते हे वाक्य ठरले आहे आता बेकार. म्हणून म्हणतो कधी संपेल माहित नाही हा प्रवास बेभरवशाचा, हा प्रवास बेभरवशाचा. गांधी व भगतसिंगासारखे उरले नाहीत देशभक्त, गांधी व भगतसिंगासारखे उरले नाहीत देशभक्त. आजचा तरुण जाती व धर्मासाठी सांडतो आहे रक्त, सांडतो आहे रक्त. घडत काहीच नाही सगळीकडे, बोलाचाच कडी आणि बोलाचाच भात. जीवनातील चैतन्याची जागा दिवसेंदिवस होत आहे रिक्त, होत आहे रिक्त. म्हणून म्हणतो कधी संपेल माहित नाही हा प्रवास बेभरवशाचा, हा प्रवास बेभरवशाचा. सादर केलेली आहे. म्हणतात ना आपली पाठ ही आपल्याला दिसत नाही, म्हणजे आपलेच नाव आणि आपलेच वर्तमान